नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूट चिवडा। चला तर मग सुरुवात करूया। चिवडा बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे बदाम, काजू, किशमिश, धनिया, तेल, मखाने, मुरमुरे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। चला तर मग सुरुवात करूया। चिवडा मी एअर फ्रायरमध्ये बनवत आहे। सर्वात आधी 2 कटोरी मुरमुरे टाकायचे, 1 कटोरी मखाने टाकायचे, 1 छोटी कटोरी बदाम टाकायची, 1 छोटी कटोरी काजू टाकायचे, 1 छोटी कटोरी किशमिश टाकायचे, 2 हिरवी मिरची काटलेली आणि कढीपत्ता टाकायचा, धनिया आणि लसूण काटून टाकायचा। त्यानंतर 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच नमक तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। नमक टाकल्यानंतर 1 चम्मच तेल टाकायचे आणि हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे। हा चिवडा हेल्दी पण आहे आणि एअर फ्रायरमध्ये जास्त तेल पण नाही लागत आणि मस्त क्रंची होतो आणि जास्त वेळ पण नाही लागत। खूप सोपी आहे बनवणे आणि छोट्याशा भुकेसाठी खूप चांगला आहे। त्यानंतर 1 छोटी कटोरी मूंगफली टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे। आपण या चिवड्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे, त्यामुळे हा चिवडा खूप हेल्दी आहे। चला तर मग सर्व टाकून झाल्यानंतर चिवडा एअर फ्रायरमध्ये लावून देऊया। इथे मी एअर फ्रायरमध्ये 180 डिग्रीवर 15 ते 20 मिनिट होऊ दिला। त्यानंतर काढून बघितले तर चिवडा मस्त क्रंची बनून तयार आहे। तुम्ही कढाईमध्ये पण बनवू शकता। बघा किती छान दिसतो। आजची आपली रेसिपी बनवून तयार आहे। हा चिवडा एक वेळेस बनवला की 8 ते 10 दिवसांसाठी असा भरणीमध्ये भरून ठेवू शकतो आणि मुलांना ड्रायफ्रूट खाण्याचा कंटाळा येतो ना, तर त्यांना असा चिवडा बनवून ठेवला की रोज थोडा थोडा देऊ शकता। मुलांना नक्कीच आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल। माझ्या मुलांना तर खूपच आवडला। हा चिवडा मोठ्यांसाठी पण आणि छोट्यांसाठी पण खूप हेल्दी आहे। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।